शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपोषणाला सुरुवात केली होती। बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस होता। अखेर 7व्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतले। यावेळी बोलताना फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल, या समितीमध्ये बच्चू कडू हे देखील असतील। या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलंय। मात्र त्यानंतर हे बच्चू कडू आपल्या उपोषणावर ठाम होते। समिती कधी स्थापन करणार हे जाहीर करावं अशी त्यांची मागणी होती। त्यानंतर आज म्हणजे शनिवारी मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली। उदय सामंत हे पत्र घेऊन आले होते। कर्जमाफी संदर्भात येत्या 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल, त्याचा अहवाल आला की कर्जमाफी होईल असं त्यांनी सांगितलंय। बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या कशा मान्य केल्या जातील याचं पत्र घेऊन मी आलोय। मी या संदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे। कर्जमाफीसाठी येत्या 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलंय। दरम्यान यानंतर बच्चू कडू यांनी अखेर 7व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।